फक्त मंडळींनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मला ब्लॉग बनवताना खूप छान वाटतंय की माझ्या मागे श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे तन्मय के आर ब्लॉगर्स 87 आहे आणि माझं नाव आहे तन्मय. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्ती खोर असं काही दाखवणार नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता मी तुम्हाला माझी ओळख आणि माझ्या घरच्यांची ओळख करून देणार आहे. तोपर्यंत मी सकाळ सकाळ व्यायाम करतो. तर मी आता माझा व्यायाम पाहिलाच असेल. 2-3 पुलअप मारले, 2-3 काय म्हणतात त्याला पुशअप मारले. आता थोडा वेळ बसतो, दम लागलाय. तर आता ही माझ्या ह्या वर्षाची 10वी चालू आहे. आता मी 10वीत गेलोय. आता तुम्ही 9वीतले टक्केवारी तर विचारूच नका, डेंजरच आहे. तर विचारायची असेल तर कमेंटमध्ये म्हणा. हां हां, मग मी तुम्हाला सांगतो मग माझी टक्केवारी किती पडली. तर माझं 10वीचं वर्ष आहे. मला खूप अशी भीती पण वाटते, बोर्डाचा पेपर हे ते कसे लिहायचे, दुसऱ्या शाळेमध्ये जायचं आणि तिथं लिहायचं. आणि त्यात मी काय घेतले सायन्स इंग्लिशमधनं. आता काय बोलायचं, इंग्लिश तर मला काहीच येत नाही असं मी कधी म्हणणार नाही, पण थोडंसं येतं थोडंसं येत नाही. तर मी बसले, आता खूप दम लागला आहे. तर आता खाली फिरून खाली सकाळ सकाळी 7 नाही 7:45 वाजले असेल. 8 वाजले 8 खाली जातो. खूप करत तुमच्या इथं पाऊस चालू झाला आहे का? झाला असं तर कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथं झाला आहे पाऊस, 1 दिवस झाला आहे, लयच जोरात पडला आहे. आता आले, ही पार्किंग आहे आमची. इथं खूप मोठा चढ आहे असा. थांबा तुम्हाला दाखवतो. हा इथं चढ आहे, वर जातो. जय श्रीराम. सकाळ सकाळ 8 वाजले. चला घरी जाऊ, परत घरी. आता आलो मी घरात. अरे माझे पप्पा आलेले आहेत, दाखवतो त्यांची ओळख करून देतो. पप्पा लवकर यावं जरा. स्वामीसाठी 1 लाईक. या की लवकर, ऑडियन्स वेट करते. थांबा जरा, येतात ते जरा. मला तर माहित असेल येतात ते. 5 मिनिट थांबा. तुम्हाला पप्पांची ओळख करून देतो. इथं पप्पा आहे, इथं पाणी भरताय मशीनमध्ये. हे पप्पाच करतात काम. सगळ्यांना काम वाटून दिलंय, सगळ्यांनी काम करायचं. किंवा माझा भाऊ खूप आजारी, बोलत नाही, आता नाटक करतोय. आपण गुदगुल्या करू, गुदगुल्या. अरे 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 गुदगुल्या. अरे अगं याचं सुजलंय, हे सुजलंय. रडला रडला. आजारी म्हणून शांत नाही, मस्त करतो. चालले आता दूध आणायला दुकानात. दुकान तिथं समोर आहे, तिकडं दिसलं का? आता तिथं मी दूध पिशवी आणायला चाललोय. माझ्याकडे तर माहीत नाही म्हणून तुम्हाला माझा आवाज येत नसेल नीट. मी चाललोय दुकानातनं दूध पिशवी घेतो. मी दूध पिशवी घेतलं आहे. आता घरी जातो. गोकुळची दूध पिशवी. तुम्ही कुठलं दूध घेतात तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला. आता मी घरी चाललोय. इथं आमच्या जिन्यापाशी खूप अंधार आहे, खूप म्हणजे खूप. इथं लाईट लावावं लागते जास्त करून. घरात आलो, चहा करा चला. आता पप्पा चहा करणार आहे. चहा करताना व्हिडिओ बघा आता. हा हे बघा, हे आमचं किचन आहे, हे आमचं मंदिर आहे. बनवत आहे चहा बनवताना व्हिडिओ. आता ह्याच्यात चहा पावडर टाकली, साखर टाकले, तिथं दूध गरम होते. पुढं पप्पा अजून काय काय करायचं असतं त्याचं पुढं? उकळायचं जरा. गॅस चालूच केला नाही, सगळं टाकलं, गॅसच चालू केला नाही. दूध आले तापत. लाईक सबस्क्राईब करायला लावा.
पप्पा म्हणताय लाईक सबस्क्राईब करा. हा का बटर आणले ते काल थोडं मोठे आणले ते बटाटे सारखे. पप्पा म्हणते माझ्या काळामध्ये असे बटर होत आहे. पप्पा दूध जाईन होतो लक्ष द्या. असे बटर हातात पण बसत नाही. चहा उकळतोय. चहा रेडी झालोय तुम्हाला धाव. चहा बनवला आहे. चहा बघा कसा बनवला. हे माझ्या भावाला झोपलाय तो. ह्यो मला ह्यो पप्पाला आणि ह्यो बटर. आता आम्ही चहा पितो. आणि ह्यो चहा बटर जातो. आता मी गावाला जातोय आणि पप्पा झोपले. ह्यो माझा भाऊ मी ह्याच्या संग जाणार आहे गावाला. आणि ह्यो खातोय खूप आजारी तब्येत चहा बटर खातोय. बघायचं कसं फुगलंय. आता याला गोळा औषधं पाजायचे आणि मी जाणार गावाला माझ्या भावासंग. तुम्हाला आता मम्मीची ओळख करून देणार आहे. आता माझी मम्मी बघा. बघा ही माझी मम्मी आहे. तुम्हाला सकाळी दाखवले माझे पप्पा आहे. आणि मी सकाळी गावाला गेलो खूप सारे आंबे तोडले आणि मी तर झाडावर पडलो लागले थोडंसं. हे आंबे 2-3 अजून आंबे दाखवले तुम्हाला. आंबे थांब आंबे आहे. हा बघा आंबे. ह्याच्या खाली अजून आहे. मी गेलतो मगाशी मी मावशीकडे गेलेलो. आता वाजले 10. तर आपण इथं थांबू. पुढच्या ब्लॉगमध्ये मस्ती धमाल भेटायला.